नमस्कार मित्रांनो, मी सिद्धार्थ आणि तुम्ही बघताय सिद्धार्थ विथ स्टोरीज. तर पुन्हा एकदा करतो दुपारचं स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण चाललोय जांभळं काढायला. बरेच दिवस आपण आता व्हिडिओ नाही बनवला आहे कारण मे महिना आहे. सो सगळीकडे कसा बिझी आहे मी. व्हिडिओ तर बनवायचा असतो पण टाईमच भेटत नाही त्यामुळे. सो आता आपण जांभळं काढणार आहे पुढे जाऊन. आपल्यासोबत आता शुभम आहे, या साईडला बाबू आहे आणि या साईडला समीर जो आपला एक ब्लॉगर आहे. सो आता आपण पुढे जाणार आहे आणि जांभळं काढणार आहे. म्हणजे परवापर्यंत जांभळं हिरवी होती, म्हणजे मागच्या आठवड्यापर्यंत. ते आता ना जांभळं जरा पिकायला लागले, ते आज आपण काढणार आहे. या साईडला समोर दिसतंय ना, ही आपली जिल्हा परिषदेची शाळा जी आता यावर्षी बंद होणार आहे. शेवटची 2 पोरं होते ती पण गेली, झालीच बंद झाल्या, जमा झाल्या. स्वतः हे आता सुन्न पडणार. ह्या साईडला स्टेज. या शाळेत आम्ही शिकून गेलोय 4थी पर्यंत. सो जांभळं ना, ही बघा या साईडला झाड आहेत, ही शाळा आहेत आणि शाळेच्या पाठी आपल्याला जायचं आहे. पहिले आम्ही शाळेत जेव्हा असायचो ना तेव्हा कन्फर्म जायचो. या साईडला समीर पण आता व्हिडिओला स्टार्ट करेल. सो आता बाबूनी तिकडं, शुभम पुढे गेलेत. बरीच मुंबईची पोरं आलेत पण आमची पोरं कशी बाहेर पडत नाही लवकर. आता तिकडे काढायला पण त्याने सुरुवात केली आहे. तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो. हा नाही, यावर्षी नाही, गेल्या वर्षी गाडगा घालून टाकला. पहिली इकडून अशी डायरेक्ट वाट होती, ही सरळ निवंद्यात जाते वाट, जिथे आपण व्हिडिओ केलेत. ही बघा जांभळं. आता बाबू वरती चढलाय, खाली आहे शुभम पण जातोय वरती. सो हे एक झाड आहे, त्यानंतर हे एक झाड आहे. सो पूर्ण नाही आपण काढणार आहे, आपल्याला लागतील तेवढीच खाऊन जाणार आहे. थोडीशी घरी पण घेऊन जाईल. यावर्षी आंबे वगैरे काय जास्त धरलेत नाही, काजू पण नाही, पण जांभळं एकदम पूर्ण काली झाले आहे. जांभळी खाली पण बघा किती पडले. आता एक ना तुम्हाला प्युअर घड काढून दाखवेल. तर बाबू वरती काढून देतोय, कायच पकडायला गेल बहुतेक. हा बघा देतोय खाली. हे बघा हे खाली येईपर्यंत झालं सगळी. या साईडला आहेत. सो अजून एक दाखवतो, खाऊन पण बघूया. आता आपल्या पप्पू दादाचा तिकडून कॉल आला, इकडे छाप गेलाय मोठा, तो थोडी आता राहिला इथं. आता बाबू बघा इकडे पटापट वरतून काढतोय जांभळं. पहिले घड बघूया. आणि ही जागा आहे ना, ही पूर्ण गावकऱ्यांची जागा आहे. शाळेची जागा पण गावकऱ्यांचीच आहे. ही बघा इकडं जांभळांची मारामारी चालू आहे. हा खालून शिकवतोय, हा वरतून मारतोय. खायची कमी, फेकायची जास्त. नुकसानाचं दुसरं नाव आमची पोरं आहेत. सो इकडे शुभम आहे. शुभमला पुढे जाता येत नाही. शुभम वरती फोटो काढतोय स्वतःच्या फोनने. आता बाबूचा कॉल आलाय वरतून की आता मोठा घड देणार आहे. ती दिसतोय ना, शुभमकडे घड आहे मोठा. तर तो घड आपण खाली कॅच पकडूया. थांबा पकडतो मी. हा बघा घड केवढा आहे बघा. भोर टप्पोरी जांभळं आहेत, एक नंबर. पडली 2. हे बघा जांभळं. हे जांभळं आहे ना, आता खाऊन बघूया. एक नंबर लागतात. काली भोर आहेत ना म्हणून गोड आहेत. हे बघा असं जांभळं आहे ना, कच्चट थोडं, ते आंबट लागतं. ते जास्त जांभळा खाऊन काय होतं का ते? हा पण जांभळात ना 2 प्रकार असतात. एक माजरी जांभळी असते, ती खाल्ली की काय होतं रे? काय होतं? माझाय होतं असं बोलतात, पण माझं नक्की काय असतं माहित नाही. मोठ्यांकडून ऐकलेलं आहे माझायला होतं माजरी जांभळीचं खाल्लं की. त्याचा आंबेडा असतो माजरा, परत जांभळी नसते. अजून काय असतं रे माजरा? हा जांभळानच ना, आंबा बिंबा नसतो. जांभळं आणि आंबेडा असतं ते एवढं माहिती आहे. बाकी तुम्हाला माहिती असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सो तुम्ही पण या जांभळं खायला आता.
अजून बाबू काढतोय ते दाखवतोच वरती. मित्रांनो मी पण आता चढतोय वरती. वरती ऑलरेडी शुभम आहे. गेल्या वर्षी ना इथं पायऱ्या होत्या, या वर्षी पायऱ्या नाही. आता आम्ही तिघे पण. या साईडला बघा बाबूने एक गड काढून आणला आणि त्या साईडला बघा दोघं आली. मगाशी बोलवत होतो तेव्हा आली नाही, आता आली. कारण त्या पहिल्याच्या घरी ना पाहुणे येणार होते. आणि या साईडला पाठी पनवती आले आहे. ते आता दिसत नाही पाहनातून. ही बघा खाली बसले आहे. तिकडं बघा 2 सेलिब्रिटी आलेत. ह्या साईडला आता खाली शुभम गेलाय. तो बघा खाली तिथे घड बघितलाय मगाशी. आता ना वरती येऊन बऱ्यापैकी जांभळं खाऊन झाले. हा बाबू अजून वरती आहे. आता आपण खालती जाऊया. टॉपवर आहे, टॉप शेंड्यात. कोणाचा? समीरचा. समीरचा नाव काय माहित नाही. गुपचूप ब्लॉगर. गपचूप ब्लॉगर. आता आपण ना खाली जाऊया. मित्रांनो आता ना जांभळं पूर्ण काढून झालेत आणि जमवून पण झाले. तिकडं बघा आणि कमवलं नाही. दाखव दाखव. ती बघा एवढी जांभळं आहेत. अजून मारून मारून फेकून आणि मारून मारून मारामारी चालू होत्या जांभळांच्या. त्यात अर्धी गेलीत आणि समीरने पण पुढे बहुतेक वाटतं नेलं नाही. हा या साईडला आता घरी चाललेत. जांभल्याने कवलून मजा बिजा करू. हे बघा मुंबईकर चालले. ओमकार आहे आणि संचू आहे. गेअर नीट टाक. संतू चाललंस मी. पैसे कोण देणार? त्याला आपण पण निघूया आता यांच्या पाठोपाठ. आता हे सापुताऱ्यावरून डायरेक्ट ट्रॅव्हल्स आहे. सो आता मित्रांनो ना आपण सापुताऱ्यावर पोहोचलोय. हे बघा, हे बघू शकता. बघता बघता बघा गँग आलंय. गँग ओंकार, शेरू, भावा चालला मुंबईला. ती गाडी कुठे आहे रे? गाडी कुठे आहे? कुठं आहे? ती चिवलेची दिसते. त्याची एमटी आहे. हा मला वडापाव पाहिजे एकच. साधा वडापाव घेतला. नंतर भेटू. हाफ कर. मिनी शुभम हाफ खातोय. संचून दिला. स्वतःच प्रमोशन करताय. हे बघा 15 रुपये पे केले. आता वडापाव खाऊन झाला. आता आपण गुलाची चाय. एक नंबर आहे वडापाव हाय तसा ठीक नॉर्मल. आता सापुताऱ्यावर भरपूर गुळाचा चाय. पहिला अमृत तुल्य फक्त होता. त्या दादाने धनगर दादाने टाकला होता. इकडे चाय. थम्सअप इकडे कुठं? मोठा तिकडे. चाय पिऊया. व्ह्यू बघ काय वाटतो इकडनं. आता सो आपलं चाय पियाचं काम पूर्ण झालंय. हो रत्नागिरीत काम कर. मॅगडी आहे रत्नागिरी. नाही रे डॉमिनोज आहे. त्या साईडला ओमकार मित्रासोबत बोल. पेमेंट चांगलं आहे कुठं? म्हणजे गावच्या हिशोबाने पेमेंट चांगलं. तो बघा एक तिकडे चाय पितोय अजून. सो आता यांना आपण बाय करूया आणि सरळ भेटलोय आता यांना. जाऊया चला चला. यानं पण बाईक काढली. याला बाय बाय. संपला विषय. मे महिना संपला. खानोली फाटा. चला गणपतीत भेटू. बाय बाय. बाय. तू येणार आहे की नाही सांग. गणपतीला येणार आहे मी. हा चल. रडू नको. चल जाऊया. सो आता यांची बस पण आली. आता डायरेक्ट सोडूया. ती बघा पुढे आली विघ्नहर्ता. कुठली बॅग? हे संचू दे. बस आता बॅग घेतली जाऊया. चल
हे ओमकार हा ये काय थांब ना थोडा वेळ उभा राहा नंतर बस. तुम्हाला सांगितलं ना यांना सीट नंबर नाही माहिती आहे. चल जातो. निघा. तर त्यांना आता सोडून आपण निघतोय. इकडे परत एकदा सापुताल्याचा बस स्टँड छोटा आहे पण तिथूनच रस्ते जोडतात गावांना इकडचा. मित्रांनो आज जांभळाचा व्हिडिओ असा होता ज्याच्यात आपण जांभळं काढली आणि थोडी फेकली पण मारामारी. हा कधी 9 मेचा होता जवळजवळ. त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ बनवले नव्हते. त्याच्यानंतर मग जे चाकरमान्यानं सोडलं ना ते थोडं व्हिडिओमध्ये आहे. सो संचू आणि ओमकार गेला त्या दिवशी. जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चला मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.